आज आपण सर्कल किंवा वर्तुळ नवीन चॅप्टर चालू करतोय. त्याच्याबद्दल आपण काय करणार आहे, 5वी 6वी 7वी 8वी 9वी पर्यंत जे काय बघितलं त्याचं थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, प्रत्येकाला हे माहितीच असेल नक्की. हे समजा आपला सेंटर कन्सिडर केला आणि आपण एक सर्कल काढलं, वर्तुळ काढलं, तर आपण काय घेतोय, हे आपलं रेडियस झालं, सगळ्यांना माहिती आहे. हे मी सेंटर उभं देतो, इथे ए दिलं ना, तर हे आपलं काय झालं, रेडियस झालं. जर आपण काय केली, या दुसऱ्या पॉईंटवर जर टच केली लाईन, तर हे आपलं काय झालं, समजा ओ बी देतो मी, हे आपलं काय झालं, डायमीटर झालं किंवा त्याला आपण व्यास म्हणतो. हे सगळ्यांना माहिती आहे. दुसरं सगळ्यांना हे माहिती आहे, त्रिज्येची डबल म्हणजे रेडियसचं डबल केलं तर आपल्याला काय मिळतं सांगा, डायमीटर मिळतं किंवा व्यास मिळतो. हे पण सगळ्यांना माहिती आहे. नंतर ह्याला आपण कॉर्ड म्हणतो, हे पण माहिती आहे. आपण किती कॉर्ड काढू शकतो. दुसरं तुम्हाला हे पण माहीत असते की समजा ही माझी एक कॉर्ड झाली सी डी ई एफ, ही दुसरी कॉर्ड झाली. समजा मी दुसऱ्या प्रकारे काढतो, ही आपली ई एफ झाली आणि सी डी झाली. जर सी डी आणि ई एफ त्यांची लेंथ जर सेम असेल, म्हणजे त्यांची मेजरमेंट घेतली आणि ती जर सेम असेल, तर डेफिनेटली ते काय असणार आहे, इक्वल डिस्टन्स असतात. हे पण तुम्ही बघितलेलं बघा. हे जर आपण डिस्टन्स समजा हे सेम असेल, म्हणजे ई एफ इक्वल टू कॉट सी डी असेल, तर आपल्याला काय मिळणार, समजा जी एच लिहितो मी, तर ओ एच हे डिस्टन्स काय असणार आहे, ओ डी असणार आहे. इक्वी डिस्टन्स असणार म्हणजे जर सेम साईज असेल, म्हणजे सेम लेंथ असेल कॉटची, तर आपल्याला इक्वी डिस्टन्स सेंटरपासून ते काय असतात, इक्वी डिस्टन्स असतात. हे पण तुम्ही काय केलेलं बघितलेलं. त्याच्याशी रिलेटेड तुमच्या पुस्तकामध्ये, ह्या पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, प्रूफ दिलेलं आहे, प्रूफ करा म्हणून दिलेलं आहे. ते पण तुम्ही करू शकता. मी तिथे फक्त तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करतो जे तुम्ही करायचं आहे. समजा मला काय दिले, समजा असं सर्कल दिलेलं आहे, हे सेंटर आहे, हा कॉर्ड आहे, आणि इथे समजा तुम्हाला हे दिलेलं आहे, हे तुमचं ओ समजा ए बी आणि हे सी आहे. समजा तुम्हाला काय दिलेलं आहे, तर रेडियस दिलेला आहे, रेडियस दिला कन्सिडर करूया आपण, समजा 5 दिलाय रेडियस, आणि ओसी दिलंय तुम्हाला इज इक्वल टू 3 दिलंय, आणि तुम्हाला काढायला सांगितलं, ए बी काढायला सांगितलं, तर तुम्ही कशी काढणार आहे, तर त्याच्यासाठी मला काय करावं लागेल, हे मी जोडतो बघा, हे मी लाईन जोडली, तर हे आपलं काय झालं, ओ बी हे आपलं काय झालं, रेडियस झालं, म्हणजे ते 5 दिलंय. आपल्याला ओसी किती दिलंय, 3 दिलंय. जर आपण पायथागोरस थेरम वापरला तर सी बी मला किती मिळणार आहे, 4 मिळणार आहे. हे 4 असेल तर हे 4 मिळणार आहे. त्याच्यावरून आपण सांगू शकतो की ए बीची काय असणार आहे, लेंथ किती असणार आहे, 8 असणार आहे. अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे, ते तुम्ही सोडवण्याचा काय करा, प्रयत्न करा. एकदम इझी. 8वीमध्ये तुम्ही हे शिकलेलं आहे. कुठले कुठले थेरम वापरलेत किंवा कुठल्या प्रॉपर्टीज वापरल्या ते तुम्हाला विचारलं आहे. एक तर तुम्हाला डायरेक्टली सांगू शकता पायथागोरस थेरम वापरलेला आहे, आणि दुसरं काय करतो, जेव्हा आपण काय करतो, सेंटरपासून परपेंडिक्युलर हे करतो कॉर्डला, तेव्हा तो काय करतो, कॉर्डला बायसेक्ट करतो. हा ही एक तुम्ही काय करणार आहे, प्रॉपर्टी त्याच्यामध्ये वापरणार आहे. हे सगळं तुम्ही काय करा, बघा करून, कारण हे 8वीमध्ये झालेलं आहे. तर दुसरं आपण काय बघणार आहोत, तर आणि प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की समजा 2 सर्कल काढलेले आहे, माझी एक्झॅक्ट नाही आहे, पण समजा ही दोन्हींचं समजा आपण जर रेडियस बघितलं, ती जर इक्वल असेल, समजा ओ ए याचा आहे, याचं ओ बी आहे, ओ ए इक्वल टू ओ बी असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, ए ग्रुप सर्कल म्हणतो किंवा ए ग्रुप वर्तुळ म्हणतो. कॉन्ग्रुएंट आपण काय म्हणतो, सर्कल म्हणतो. ह्याला आपण काय म्हणतो, कॉन्ग्रुएंट सर्कल म्हणतो. दोघांचे रेडियस काय असाल, म्हणजे सेम असायला पाहिजे. दुसरं काय बघणार आपण, तर समजा सेंटर आहे आणि त्याच्या भोवती मी काय काढले सांगा, सर्कल काढले. त्याचे सगळ्यांची सेंटर्स काय सांगा, एकच आहे. या सगळ्यांचं सेंटर समजा एकच असेल, हे असेल, तर कोसेंट्रिक म्हणतो, म्हणजे समकेंद्री वर्तुळ म्हणतो किंवा कोसेंट्रिक काय म्हणतो, त्याला सर्कल्स म्हणतो. हे पण तुम्हाला माहित असेल. दुसरं काय बघणार आपण, तर तिसरं समजा 2 सर्कल आपण काढलेले आहेत, ती दोन सर्कल काय होतात, एकमेकांना छेदतात बघा. ए आणि बी ला काय होतात, इंटरसेक्ट होतात, तर त्याला इंटरसेक्टिंग काय म्हणतात, सर्कल म्हणतात, किंवा छेदणारी काय म्हणतो आपण, त्याला सर्कल म्हणतो. हे पण तुम्ही बघितलेलं असेल. म्हणजे 2 एकमेकांना काय करतात, छेदतात. तसं
आता तिसरा आपण काय बघतोय तर प्रॉपर्टी तुमच्या पुस्तकामध्ये एक असं सर्कल समजा दिलेलं आहे आपल्याला. हे सर्कल आहे, हे त्याचं समजा सेंटर आहे, हे आपण डायमीटर काढलेलं आहे आणि आपण अशा कॉर्ड काढलेल्या आहेत. ह्या काय काढल्यात, कॉर्ड काढल्यात. मी लिहितो बघा इथे, इथे समजा ओ लिहिलं, बी ए सी डी. आणि काय करतोय मी तर या कॉर्ड पासून, हे सेंटर पासून मी काय करतो परपेंडिक्युलर टाकतो इथे. या कॉर्ड पासून सुद्धा परपेंडिक्युलर टाकतो. आणि आपल्याला काय दिले समजा, हा अँगल आणि हा अँगल इक्वल दिलेला आहे. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की ओ डी देतो मी इथे, डी नको ई आणि एफ देतो. तर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ओ एफ इज इक्वल टू ओ डी. मी बरोबर नाही काढलं, थोडंसं लेंथ कमी जास्त दिसते. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, ओ ई इक्वल टू ओ एफ आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग मी काय कन्सिडर करणार सांगा, ट्रायंगल काय करणार, ट्रायंगल ए ओ ई कन्सिडर करणार आणि ट्रायंगल ए ओ एफ कन्सिडर करणार. ह्याच्यामध्ये जर बघितलं तर हे दोन्ही अँगल काय दिले, दोन्ही अँगल आपल्याला काय दिले, हा 90 डिग्री हा 90 डिग्री असणार. त्यामुळे हा 90 असेल तर हा पण 90 डिग्री असणार आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो सांगा, अँगल ए ई ओ इक्वल टू अँगल ए एफ ओ. दुसरं काय बघा, ए ओ आपली कॉमन आहे बघा, दोघांना ए ओ काय कॉमन आहे. आणि तिसरी गोष्ट आपली काय सांगा, अँगल ओ ए एफ इक्वल टू, आधी त्याचं लिहूया आपण, ओ ए ई लिहूया, इक्वल टू अँगल काय समजा ओ ए एफ. हे दिलेलं आहे आपल्याला समजा, हे दोन्ही काय इक्वल आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो, दोन आपला बघा अँगल काय इक्वल आहे आणि त्याच्याशी रिलेटेड एखादी काय असेल, बाजू जर सेम असेल, इक्वल असेल, तर आपण काय सांगू शकतो की ते ट्रायंगल कॉन्ग्रुएंट ट्रायंगल म्हणून आपण सांगू शकतो. आणि कुठलं टेस्ट वापरणार समजा, दोन अँगल आपले सेम आहेत, ए ए एस वापरू शकतो किंवा ते आपण एस ए ए असं पण देऊ शकतो. मग याच्यावरून आपण काय करू शकतो, तर दोन्ही ट्रायंगल आहेत ते कॉन्ग्रुएंट आहे आणि कॉन्ग्रुएंट अँगल ट्रायंगल्स असतील तर त्याच्या राहिलेल्या ॲडजस्टमेंट म्हणजे काय असणार सांगा, करस्पॉन्डिंग साइड्स काय असणार आहे, कॉन्ग्रुएंट. म्हणजे आपण लिहितो बघा, करस्पॉन्डिंग साइड ऑफ करस्पॉन्डिंग कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, सी एस सी टी लिहितो. म्हणजे आपण त्याच्यावरून काय सिद्ध करू शकतो, ओ ई इक्वल टू ओ ए. म्हणजे जर काय असेल सांगा, जर इक्विडिस्टन असेल, इक्विडिस्टन आहे बघा, हे इक्विडिस्टन आहे, ते आपण काय करू शकतो, प्रूव्ह करू शकतो. अशा प्रकारचा एक प्रॉब्लेम तुमच्या याच्यामध्ये दिलेला आहे आणि हे तुम्ही काय करा, इझिली प्रूव्ह करा, कारण हे आपण काय केलेलं आहे 8वी 9वी मध्ये तुम्ही बघितलेलं आहे. तर थोडीशी मी काय घेतली, रिव्हिजन घेतली, जे तुम्हाला काय असेल माहीत असेल. तर नंतर आपण आणि काय बघणार आहोत, तर समजा एक सर्कल असेल आणि एक आपण अशी लाईन मारली, तर हा आपला पॉइंट आहे बघा, ही लाईन आहे, रेषाखंड आहे समजा, तो ह्याला छेदत नाही आहे. पण समजा मी अनेक सर्कल काढलं आणि एखादी समजा काय करते, एखादी लाईन सर्कलला 2 पॉईंटमध्ये छेदते. हे काय झालंय, 2 पॉईंट. आणि तिसरं एक मी काढतो, हा सर्कल झाला आणि एखादी लाईन काय करते, फक्त एका पॉईंटमध्ये छेदते, कुठेतरी एकाच पॉईंटमध्ये. इथं एकच पॉईंट आहे ना, इथे आपले काय करते, छेदते. समजा आपण सी दिलं, हे आपलं सेंटर झालं. इथे कंडिशन, इथे काय बघा, ती लाईन त्याला छेदत नाही आहे. इथे काय करते सांगा, ती काय करते, त्या 2 पॉईंटमध्ये छेदते. तेव्हा आपण त्याला काय म्हणणार आहे, वृत्तछेदिका म्हणणार आहे किंवा त्याला सेकंड म्हणतात. म्हणजे 2 पॉईंटमध्ये कुठे, समजा आपण अशी एक झाली तर ही आपली सेकंड झाली. आणि त्याच्यामुळे काय होते बघा, वर्तुळाचे 2 भाग होतात, एक भाग आणि दुसरा भाग होतो. लक्षात आहे. तर तिसऱ्या ह्याच्यामध्ये काय केलं, तर कुठल्या तरी एका पॉईंटला ती छेदते. आता मी तुम्हाला एकच नाही, जागा दिसतात, पण ॲक्च्युली सर्कल माझं बरोबर नाही आलं, पण एकाच पॉईंटला छेदत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, टँजन म्हणतो. काय म्हणतो सांगा, टँजन म्हणतो. टँजन असेल ना, तर आपण काय प्रूव्ह करू शकतो की इथून जर मी परपेंडिक्युलर हे केला, नाही परपेंडिक्युलर म्हणण्यापेक्षा सर्कलचा सेंटर आणि टँजन म्हणजे ती लाईन ज्या पॉईंटला काय करते, सर्कलला छेदते, तो पॉईंट जर मी एकदम जोडला तर इथे 100% काय होणार आहे, 90 डिग्री अँगल होतो. म्हणजे एकच पॉईंटला जर ती लाईन काय होत असेल, छेदत असेल आणि तो पॉईंट जर आणि आपण काय केला
वर्तुळाचा काय केला, मध्यबिंदू जोडला, सेंटर जोडला, तर तो काय असतो समजा तिथे जो अँगल होतो तो काय असतो 90 डिग्री असतो आणि त्याला आपण टँजंट म्हणतो. 3 प्रकार, म्हणजे एक तर काय करणार आहे, लाईन छेदणार नाही, दुसरी लाईन काय व्हायची, 2 पॉईंटमध्ये छेदायचं, त्याला आपण सेकंड म्हणतो, किंवा त्याला काय म्हणतो मी वृत्त छेदिका म्हणतो, आणि तिसरी होतं ते आपण काय होतं तर एकाच पॉईंटमध्ये छेदायचं, त्याला टँजंट म्हणतात किंवा काय म्हणतात स्पर्शिका म्हणतात. आता तुम्हाला याच्याशी रिलेटेड काय असू शकेल, प्रॉब्लेम विचारले जाऊ शकते. समजा मी एक सर्कल काढलेलं आहे, इथे समजा टँजंट आहे, हा आपला टँजंट आहे, हा आपला ओ आहे, आणि इथे तुम्हाला बी पॉईंट दिलेला असेल, तर तुम्ही काय करू शकता, हा पॉईंट जोडू शकता, हा आपला ए पॉईंट आहे. तुम्हाला सर्कलचं हे दिले समजा की 4 दिलेलं आहे, सर्कल काय दिलं आहे 4 दिलेलं आहे, आणि त्याच्यानंतर म्हणजे रेडियस तुम्हाला 4 दिलेलं आहे. नंतर तुम्हाला काय सांगितलंय की हे पण 4 आहे आणि हे काढा म्हणून सांगितलं, तर तुम्हाला काढता येईल. पायथागोरस थेरम वापरून आपण काय काढू शकतो, कारण हे तुम्हाला दिलेलं नसणार, 90 डिग्री आहे ते सांगितलेलं नसणार. फक्त तुम्हाला काय सांगितलं असेल की समजा आपण ह्याला नाव दिलं, समजा CD नाव दिलं, तर CD हा टँजंट आहे म्हणून सांगितलेलं असेल, तेव्हा तुम्हाला काय काढता यायला पाहिजे, हे काढता यायला पाहिजे. किंवा तुम्हाला असं पण दिलेलं असेल, किंवा दोन्ही लाईन समजा हे सेम असतील, म्हणजे लेंथ सेम असेल, हा अँगल किती आहे का विचारला, हा दोन्ही काय होणार, 45 होणार. तर आपण काय दिलं बघा, इथे 4 इथे आहे, इथे 4 आहे, तर डेफिनेटली तो काय असणार आहे 45 डिग्री असणार आहे. म्हणजे असे दिलेले प्रॉब्लेम तुम्हाला काय करता यायला, सोडवता यायला पाहिजे. दुसरं आणि काय बघा, समजा हे आपलं काय समजा सर्कल आहे, आणि त्याला आपण काय केलंय, टँजंट एक काढला टँजंट, आणि दुसरा टँजंट काढला ना, तो बरोबर काय काढला, ह्याला पॅरलर काढला टँजंट. म्हणजे ह्या लाईनला काय, तो पॅरलर आहे. हा जो पहिला टँजंट काढला तो काय समजा दुसऱ्या लाईनला पॅरलर आहे. तर आपल्याला काय सांगितलं असेल, समजा रेडियस दिलेला आहे, रेडियस आपलं 5 दिलेलं आहे, 5 सेंटीमीटर, आणि तुम्हाला विचारलं की ह्या 2 लाईनमध्ये डिस्टन्स किती असणार, काढायचं आहे. तर मी काय करणार आहे, ही आपली रेडियस झाली बघा, इथे 90 डिग्री होणार बरोबर, कारण हा टँजंट आहे, इथे पण 90 डिग्री असणार आहे. त्यामुळे आपण काय करणार आहे, 2 रेडियस एकत्र केलं, म्हणजे ॲक्च्युली डायमीटर हे त्याच्यामधनं काय असणार आहे, अंतर असणार. अशा प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला दिले, म्हणजे 2 टँजंट पॅरलर आहेत एका सर्कलला, आणि रेडियस दिलेलं असेल, तर दोघांमधलं अंतर किती आहे असं विचारलं तर तुम्हाला काय करता यायला पाहिजे, सांगता यायला पाहिजे. हे आपण परफेक्ट करा बघा. आणि साधारण तुम्ही मी जे काय अगोदर घेतलं ते तुमचं 8वी 9वी मध्ये झालेलं आहे. फक्त सेकंड टँजंट आपण काय करणार आहोत, डिटेल्समध्ये काय करणार आहोत बघणार. आता आपण काय बघणार आहोत, तर मला समजा मी इथे एक पॉईंट काढलेला आहे, या पॉईंटमधनं किती सर्कल जाऊ शकतात, वर्तुळ जाऊ शकतात, हे आपण प्रॅक्टिकली तुम्ही पण बघू शकता. या सर्कल याच्यामधनं मी असा एक सर्कल काढला गेला, त्याच्यातनं हा कुठला पॉईंट आहे समजा, हा पॉईंट आहे, आणि मला सर्कल काढायचं आहे, मी बरोबर नाही काढले, तुम्ही काढा बरोबर बघा. त्याच्यातनं किती सर्कल आपण काय करू शकतो, काढू शकतो का. एक पॉईंट असेल तर आपण काय करू शकतो, इन्फिनाइट सर्कल काढू शकतो. म्हणजे एका पॉईंटमध्ये जाणारी, हे तुम्ही प्रॅक्टिकली बघा, सर्कल ॲक्च्युली काढून बघा आणि काय करा, म्हणजे त्याच्यातनं जाणारी किती सर्कल असू शकतात, एका पॉईंटमधनं किती जाऊ शकतात. एक पॉईंट असेल समजा 1 पॉईंट, आपल्याला इन्फिनाइट किंवा असंख्य जाऊ शकतात. समजा 2 पॉईंट असेल, किती जाऊ शकतात, तर 2 पॉईंटमध्ये आपण असं काढलं बघा सर्कल, एक झालं, आणि जाऊ शकतात का, तर डेफिनेटली जाऊ शकतात. तर त्याच्यासाठी काय करायचं, त्याचं परपेंडिक्युलर काढायचा, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा, आणि एक लाईन काढायची, आणि कुठेही पॉईंट घ्या एक, आणि एवढं तुम्ही काय घ्या, रेडियस घ्या असं, आणि काय करा असं काढा, हे काय होणार त्याच्यातनं जाणार आहे. असं असंख्य, म्हणजे कुठलाही पॉईंट घ्या या लाईनवर, आणि तुम्ही काय करा, एवढं रेडियस घ्या, इकडचं घ्या किंवा इकडचं घ्या, दोन्ही काय असणार सेम, कारण दोन्ही पॉईंट काय असणार आहे, इक्विडिस्टन्स असणार आहे. हे पण तुम्ही बघितलेलं 8वी 9वी मध्ये, तर इक्विडिस्टन्स. त्यामुळे 2 पॉईंटमधनं जाणारी आपण काय करू शकतो, असंख्य किंवा इन्फिनाइट काय करू शकतो, वर्तुळे काढू शकतो, सर्कल्स काढू शकतो. आता समजा आपल्याला 3 पॉईंट दिले ABC, तर ह्याच्यामधनं जाणार आपण 3 काय करू, एकच काय करू शकतो, काढू शकतो. तर 3 पॉईंटचा हे करायचा, एक पॉईंट मिळेल आपल्याला, त्याच्यावरून आपण काय करू शकतो, फक्त एकच सर्कल त्याच्यातनं काय करू शकतो जाऊ. हे मी बरोबर नाही काढलं, पण आपण काय करू शकतो, एक काढू शकतो.
ते कोलिनियर असता कामा नये, म्हणजे एकरेषीय असता कामा नये. पण ते एकरेषीय असेल ना, हे बघा हे तिन्ही पॉईंट मी दाखवले ते काय एकरेषीय आहे, कोलिनियर आहे. कोलिनियर असेल तर एक पण सर्कल आपण त्याच्यातनं काढू शकत नाही. याच्यावरून आपण काय सांगू शकतो, 2 पॉईंट असेल तरी आपण इन्फानाईट करू शकतो, इन्फानाईट सर्कल ड्रॉ करू शकतो किंवा असंख्य. 3 पॉईंट असेल ते नॉन कोलिनियर असेल, नॉन कोलिनियर म्हणजे एकरेषीय नसतील तर आपण काय करू शकतो, एकच काढू शकतो. पण ते जर कोलिनियर असतील म्हणजे एकरेषीय असेल तर आपण काय करू शकत नाही, एक पण सर्कल काय करू शकत नाही, काढू शकत नाही. हे पण लक्षात ठेवायचे तुम्हाला. परत एकदा रिपीट करतो, 1 पॉईंट असेल तर असंख्य सर्कल त्याच्यातनं जाऊ शकतात, 2 असेल तरी असंख्य इन्फानाईट जाऊ शकतात, 3 नॉन कोलिनियर असेल तर एक आपण सर्कल त्याच्यातनं जाणारं काय करू शकतो, काढू शकतो. आणि चौथा ऑप्शन काय तर 3 पॉईंट आहे पण ते कोलिनियर आहे. कोलिनियर म्हणजे एकरेषीय असतील तर त्याच्यामधनं जाणारं एक पण सर्कल आपण काय करू शकत नाही, ड्रॉ करू शकत नाही. तुम्हाला हे आवडलं तर सबस्क्राईब नक्कीच करा व लेटेस्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.